सकाळी उठायचं, आवरून बिवरून घ्यायचं, डबा घ्यायचा आणि कामावरती निघायचं आणि दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी पुन्हा घरी यायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच रूट चालू करायचा आपलावाला डेली. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आज मार्केटला आलो तर आपल्या मार्केटला आवक पण एक नंबर होती भाऊ. डायरेक्ट काहीच विषय नाही असा. आणि इकडे भावाचा काय किस्सा चालू होता काय माहिती भाऊ. डायरेक्ट शीटच फाडी टाका भाऊ. डायरेक्ट सायनात भाऊ ना डायरेक्ट काय नाही भाऊ. विषय असा होता का लय जुना झाला ते शीट नवं घ्यावं म्हणून पाडलं होतं भाऊ. त्याच्यानंतर मस्तपैकी निघाला तुमचा भाऊ डायरेक्ट खळ्या देऊन निवांत बसला भाऊ. आपल्याला काम काय राहतं ते तर माहीतच होतं. गाडी होती म्हणलं खाली करावं लागेल तर निवांत बसून घ्या. इकडे तर मोकार गाड्या लागत होत्या भाऊ. मग काही विषय नाही भाऊ. तुमना भाऊ ना मस्तपैकी माल बिल रपाट बंद खाली घरी गेला निवांत बस ना भाऊ. परत पुन्हा इकडे पाहता काय भाऊ पंकज काटावर मोकार गर्दी ना भाऊ. आणि पंकज काट्यावरती यायची गर्दी कायम राहते भाऊ. त्याच्यामुळे ना भाऊ पंकज काटा दिला का शेतकऱ्यांच्या पण अंगाला का त्या खळात ना वाहन संपिंग आहे म्हणून मुकरता म्हणा डायरेक्ट दुसरा खळात टाकी देता भाऊ. मग काय त्या बी खळात तुमना भाऊ ना बदा माल खाली घरी घेता ना भाऊ. 2-3 लाईन वडी घेतात. इकडे यस नावाला काय किस्सा चालू होता त्यांचा किस्सा जाऊ द्या. पण इकडे वन तर काय भाऊ यस नावाला मस्त लोड खेळायचं काम चालू होतं नाही भाऊ ना. आले चार्जर दिलो भाऊ चार्जिंग लावून भाऊ डायरेक्ट. इकडे पाहतं काय भाऊ चार्जिंग लावायचं ना माणूस डायरेक्ट उलटाने या भावाचं मस्त काहीतरी किस्सा चालू होता ना भाऊ. मस्त फोन बोली राहीन आलो मस्तपैकी हॉटेल हो कोणी भाऊ चहा बी पी घेत. आणि इकडं आपला कोण दादा म्हणे किरम भाऊला चल चहा बी दे म्हणे एक चक्कर घेत. गाडी तर घेतली भाऊ पण म्हणे गिअर कुठं पडते म्हणलं हो एक मापरी भाऊ आणि अजून एक मापरी या दोन्हींचं मार्गदर्शनाखाली आपलं जीवन लय भारी चालू. इकडं आपलं सायनात भाऊ तो 4-4 जण गिसनी चालणं होता ना भाऊ. डायरेक्ट काही विषयच नाही भाऊ. त्यानंतर आपले फोन स्विच ऑफ झाले म्हणून काय भाऊ पुरे उमराण्यात लाईट नव्हती ना. आलो ना मग काट्यात आलो दिले फोन चार्जिंग लावून भाऊ. एक नंबर डायरेक्ट इथं सोय भाऊ आपले पंकज काट्यावरती काही विषय नाही. त्यांना पण लावू दिले काही विषय नाही भाऊ. इकडं आलं पाहतं काय भाऊ हेच नावाला मस्तपैकी लोडिंग बिडिंग दणकेबाद चालू होती. इकडे संध्याकाळची ट्रॅक्टर यायला सुरुवात झाली होती भाऊ. डायरेक्ट मोकार डायरेक्ट तुमना भाऊ निघणार ना भाऊ घर डायरेक्ट काही विषय नाही भाऊ. इकडे पाहता आघाडी शेवट म्हणे दुश्मनो की दिवाणी म्हणलं बस भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.